ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईतल्या एका प्रख्यात उद्योगपतीवर एका महिला डॉक्टरनं बलात्कार, मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। 30 वर्षीय महिलेनं 64 वर्षीय उद्योगपती सज्जन जिंदाल विरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम 376, 354 आणि 506 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय। JSWचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवूनही घेतलाय। FIR नुसार 8 ऑक्टोबर 2021 ला दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमच्या VIP बॉक्समध्ये IPL मॅच दरम्यान पीडित तरुणीची या उद्योगपतीशी ओळख झाली होती आणि त्यानंतर सज्जन जिंदाल यांनी या महिलेला वैयक्तिक स्वारस्य दाखवून भेटण्यास सांगितलं। FIR मध्ये आरोप आहे की सज्जन जिंदालने 24 जानेवारी 2022 ला BKCतल्या एका पेंटहाऊसमध्ये बळजबरीनं अनुचित वर्तन केलं, जिथं त्यानं जबरदस्तीनं तिचं चुंबन घेतलं। 5 जानेवारी 2022 ला ते पुन्हा भेटले, जिथे जिंदालनं महिलेला पुन्हा लग्नाबद्दल गांभीर्य व्यक्त केलं। त्यानं तिला तिथंही मिठी मारून चुंबन घेतलं आणि शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं। एवढंच नाही तर तिला दुखापतही केली आणि नंतर तिला धमकावलं देखील। या सगळ्या प्रकारानंतर पीडितेनं फेब्रुवारी 2023 मध्ये तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणात न्यूज 18 लोकमतनं सज्जन जिंदाल आणि त्यांच्या जनसंपर्क विभागाकडे प्रतिक्रिया घेण्यासाठी वारंवार प्रयत्न केला, मात्र या संदर्भात स्वतः सज्जन जिंदाल अथवा त्यांच्या कार्यालयाकडनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आम्हाला मिळालेली नाही। JSWच्या जनसंपर्क प्रतिनिधीनं न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीशी फोनवरून बोलताना लवकरच कायदेशीर प्रतिक्रिया उपलब्ध करून देऊ असं सांगितलं। न्यूज 18 लोकमत ती कायदेशीर प्रतिक्रिया प्राप्त होताच प्रसारित करेल।